उघड्या डोळ्यानं आंबेडकरांच्या चष्म्यातून खरा भारत दिसतो हे आम्हाला कळालेलं आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत आणि ती भूमिका घेऊन आम्ही जगणार आहे. म्हणून मी तुकारामाच्या मांडीवर बसून बोले आणि ऐकणाऱ्याला रायगडाच्या पायरीवर बसून ऐकायचं, तरच चवदार तळ्याचं गार वारा अंगाला झोंबत असतं. आणि म्हणूनच भिडेवाड्याच्या वर्गात महात्मा फुलेंच्या शाळेत सावित्रीनं गिरवलेली पहिली अक्षर महाराष्ट्रात आजही धुमाकूळ घालताय. आमचं अस्तित्व, आमचा स्वाभिमान हा एकत्रित आल्यावर जरी दिसत असला तर फुलेशाह आंबेडकर चळवळीतला जो कार्यकर्ता असतो, ज्याने वाचलेला असतो, तो नाही घाबरत कोणाला. आणि आंबेडकरवादी म्हणजे काय बौद्धच असावा असं नसतं. संघटनेचा आमचा आजचे अध्यक्ष आमचे पाटील साहेब, आमचा रविदादा का करते ते सगळं. मी खाली बघितलं तर प्रत्येक संघटनेची वेगवेगळ्या जयंतीची बॅनर दिसत आहेत मला. हे जात सरकारी खात्यात सुद्धा गट पाडत आलेली आहे. हे रस्त्यावरच्या माझ्यासारख्या तुमच्या रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या साध्या सुद्धा प्रवाशाला कळायला लागले. आज भारतीय कुठं आहे? मी खरं बोलतोय म्हणून मला लोक मारते. खरं बोलले मारतात. मी मार खाऊनच काळा पडलो. मी आधी गोराच होतो, रोज मारते. चौकात गेलो हल्ली तर कोण म्हणते मी हिंदू, दुसरं म्हणते मी मुसलमान. आधी दोनच होती, आता त्यात अजून भर पडली. कोण म्हणते मी मराठा, मी धनगर, मी वंजारी, मी ह्याव, मी त्याव, मी धनगर, मी महार, मी महार. मग मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय, तर लगेच मारतात. ते म्हणते हे नवीन काय आलं, तर मी म्हणते मी जुना आहे. तुम्ही नवीन आहे, तर ते अजून मारतात. भारतीय हरवलं. भारतीय हरवायचं पहिलं कारण माझ्या अभ्यासानुसार असं की तुम्ही आम्ही सगळी 20 मार्काचं नागरिक शास्त्र अभ्यासक्रमात असलेले विद्यार्थी आहोत. आमच्या ज्ञानात 20 मार्काचं नागरिक शास्त्र आहे. तो कलेक्टर असू द्या नाहीतर शाळेतला शिपाई असू द्या, त्यानं 20 मार्काचंच नागरिक शास्त्राचा अभ्यास केला. एमपीएससी मधनं कलेक्टर झालेल्या कलेक्टरला सुद्धा कळतं पुस्तकात वाचलेलं राजकारण आणि ऑफिस मधलं राजकारण याचा 1% सुद्धा संबंध नसतो. आपण सगळी 20 मार्कवाले आहेत नागरिक शास्त्राचे. मी खरं सांगतो, आपला जगून काही उपयोग नाही. येणाऱ्या पावसाळ्यात महापूर आला तर आपण सगळे मरून जाऊ. जगून आपला काही उपयोग नाही. महापुरुषांवर कोणी काही बोलतंय, जे दुसरी नापास आहेत, जे बुवा आहेत, जे बाबा आहेत, कोणी कोणी तर शाळेतच गेलं नाही, अशा अवलादी सुद्धा म्हणतायत की बाबासाहेबांनी काही संविधान एकट्याने लिहिलं नाही. बाबासाहेबांना नाही, यांचं बोलायचं धाडच का तो होते. आणि आम्ही तेव्हा काही व्यक्त होत नाही. आमची फेसबुकवर इंस्टावर अकाउंट आहे, तिथं आम्ही कमेंट करतो. आणि ज्यांची फेसबुक प्रोफाईल लॉक असते ती सरकारी असत, ती कुठल्या तरी संस्थेत परमनंट असते, नाही तर केंद्र सरकारचा कर्मचारी असत. ती प्रोफाईल लॉक करून शिवाय घालते, पण ती घालते, पण ती जी घालते शिवाय ती आमचं असते ही मला माहिती. ती कुठनं तरी व्यक्त होते.
आणि एक भूमिका घेऊन जगणं, ती स्वाभिमान घेऊन जगणं, या जगण्याला एक वेगळा अर्थ असतो. त्या अर्थपूर्ण जगण्यातून एक वेगळं विश्व निर्माण होत असत. बाबासाहेब, रमाई, महात्मा फुले, सावित्री, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ वर्षाला 10-10, 20-20 पिक्चर छत्रपती शिवाजी महाराजांवर येतात. म्हणजे अजून पण धर्माला महाराजांची गरज आहे, पोट भरणाऱ्यांना पण महाराजांची गरज वाटते. धर्म आहे म्हणून महाराज मोठे नाहीत, तर धर्माला मोठं करण्यासाठी महाराजांची गरज पडावी. एवढा मोठा शिवाजी राजा आहे. त्याच्या पलीकडे एक भारत आहे. आमच्या रेल्वेच्या डब्यातच खरा भारत मिळतो, ते बी जनरल डब्यात. सगळ्या जातीचे एकत्रित असते आणि 10-12 तासाचा प्रवास झाल्यानंतर प्रत्येकाला ज्यावेळी भूक लागते, ज्या आधी उभारलेले असतात अवघडून ती एकमेकाला जागा देऊन नीट बसतात आणि मग एकमेकाची भूक सुद्धा त्यांना कळते. मग ज्याच्या जवळ जे आहे ते काढतं, कोणी बिस्किट एकमेकाला देतं, कोणी ह्याच्या हातात जुनी भाकरी बांधलेल्या असतात ती एकमेकाला देतात. ही आमची सर्वसामान्य माणसं भारतीय म्हणून जगतात. म्हणजे ज्यांच्या डोक्यात ज्ञान नाही, पदवी नाही, त्यांच्या डोक्यात भारत आहे. आणि ज्यांच्या डोक्यात ज्ञान आहे, पदवी आहेत आणि पद आहेत, त्यांच्या डोक्यात धर्म आहे. ही या भारतासाठी फार मोठी गंभीर बाब आहे. 4-5 वर्षापूर्वी याच व्हॉट्सअपवरती सकाळी सकाळी मेसेज पडला आणि एक नवीन सकाळ महाराष्ट्रात आली. असा भगवा झेंडा आणि त्या भगव्या झेंड्यात लिहिलं होतं शुभ शिव सकाळ. मला प्रश्न पडला, म्हटलं ही सकाळ कुठून आली? म्हणजे आता शिवाजी महाराज येणार, उठा, फक्त आपली सकाळ झाली. त्यांची सकाळ झाल्यावर आपल्यात बघितली, ते म्हणतात त्यांची झाली, आपली करा. आपलं काय अस्तित्व आहे की नाही? आपल्यान पण टाकला निळा झेंडा, शुभ भीम सकाळ म्हटला. 11 वाजता गडी उठत्यात 11. ती शिव सकाळ, ही भीम सकाळ, ही भीम सकाळ, ती शिव सकाळ. तेवढे तिसरा झाला, तो म्हटला यांची झाली, यांची झाली, आपली करा. त्यानं टाकला पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ म्हटला. म्हणलं लहू कोण माहित नाही, म्हटला वर्ण आली आणि केली. मराठ्यांची झाली सकाळ, महारांची झाली सकाळ, मांगांची झाली सकाळ, चांभारांना सकाळ करायची आहे. शुभ रोहिदास सकाळ त्यांना काढायची आहे आणि त्यांचा रंगच फिक्स होईना, त्यामुळे झेंडाच काढता येईल. आमचा धनगर बांधव डायरेक्ट शुभ आहे दुपार का. मी जातींची नावं डायरेक्ट घेऊ शकतो. मी मांगाला हे मांगा म्हणू शकतो, मी म्हाराला हे म्हारा असे म्हणू शकतो, चांभाराला हे चांभारिया असे म्हणू शकतो, कारण माझ्या अट्रॅसिटी नाही होत आणि एससी आहे. एक तर तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतात प्युअर कांबळे पाहिजे, नाही तर ओरिजिनल देशपांडे पाहिजे, तर तुम्ही सेफ आहे. मधल्या पाटलाचा अवघड झालं नाही. पाटील साहेब किती धडपडते, सगळ्या सोडायचं इकडे येते आणि पाटलाला माहित आहे काही झालं तर राग माझ्या. कांबळे निवार, कांबळे फक्त सूचना देते, कुचेकर साहेब सूचना देते, असं करा ओके.
देशपांडे तर अजून मला सापडणार, ते आलं गेलं भाषण. ही परिस्थिती आहे. महापुरुषांच्या नावानं रंग आणि जाती देऊन जर सकाळ होत असतील तर का घडते? कारण पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढलेली आणि पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत विचारांच्या जवळ येणार नाही तोपर्यंत या मेंढरांचा माणूस होणार नाही. आणि मग सकाळी सकाळी आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज येईल की गुड मॉर्निंग ऑल इंडियन्स. त्या भारतीय विचारासाठी आमच्या महापुरुषांच्या जयंत्या आम्हाला करायच्या. पण आमच्यातलं असं झाले की पोट बदले, डेअरी सुटल्या, एक सुद्धा क्लास वन ऑफिसर असा फिट दिसत नाही, एखादच दिसते मला. त्याला शुगर बीपी सगळं आहे. कधी असल्या कार्यक्रमात येत नाही जात नाही. आता ही जेवढे आले ते कुठले आले? वळून टाकलेले आहे. मी सरळ सांगतो अडगे साहेब, बरोबर तुम्ही बी त्यातलंच आहे मला. चेहरे सांगतात, चेहऱ्यावर तेज आहे ती वळून टाकलं. बाकीचं बस नाही, कधी संपतंय, बाहेर ताटं ठेवल्या, जेवायचं कधी. आता जेवढी बसण्याची डबल करती जेवायला असतात. हे मी सांगतो, रोजचा धंदा आहे माझा. आता मध्ये एखादी येऊन जाते ना, ती बघा येते किती वेळ राहिले, त्याला मी पाठवलंय, जा रे वरती बघून ये किती वेळ आहे, त्या टायमाला सुट्टी करू. ते एखादं असतं बघा गावात, गल्लीत, चाळीत, कायम असं निगेटिव्ह बोलायचं. हे असं कशाला पाहिजे, कशाला जयंती पाहिजे, कशाला असं पाहिजे, काय वक्ता असलाच का बोलवलाय, एवढं कुठं खरं बोलणार बोलवतेत काय, आमची स्तुतीच केली नाही त्यानं, येऊन काय नुसतं काढूनच गेला, त्याला कशाला बोलवलं, असंच का केलं, कायम असं आडवं लावतात. माझा एक दोस्त होता गावात, ते पण असं कायम आडवं लावायचं, निगेटिव्हच. ही कविता अशीच का लिहिली, भिंत सरळच काय, वाकडी का नाही, असं कायम आडवं बोलायचं. आणि नेमकं त्याचं नाव विकास होतं. बरं का, तुझ्याकडे लक्ष असतं आमच्या. असला बघता महाराष्ट्रात नाही मिळायचा फुकट ऐकायचं सुद्धा. काल मुंबईला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हाऊसफुल होतं, फुल. आणि बाहेर लोक थांबली, बाहेर स्क्रीन लावायला लागली. तिथं सुद्धा एकनाथ शिंदे साहेब येऊन लपून ऐकत होतं मला. रात्री 1:30 वाजता त्यांनी फोटो पाठवलाय मला, मी उत्तो म्हणून. ते कायम असं आडवं लावत असत. माझा एक मित्र होता, त्याचं नाव विकास होतं, ते आडवंच लावायचं. अगदी नावाला साजेस वागत होत. एक दिवस ते माझ्याकडे आलं, मला म्हणाल मला मुलगी बघायचं, लग्न करायचं माझ्या सोबतच. मी म्हटलं मला वेळ नाही, तू जा. तर म्हटलं तूच सोबत चल. म्हटलं मीच का? तर म्हटलं तू सोबत असलास की मला पसंत करते. म्हणून मग मी त्याच्या सोबत गेलो. कारण मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, इथं गारव्यामध्ये मी वनव्यासारखा. मग ती मुलगी होती तिकडे यवतमाळ जिल्ह्यात. आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसने गेलो. तुमच्या महाराष्ट्र एक्सप्रेस का, तर ती सगळं जिल्हा फिरून जाते म्हणून महाराष्ट्र एक्सप्रेस. पश्चिम महाराष्ट्रात सुटत्या, पुण्यात येत्या, मराठवाड्यात जात्या, खानदेशात जात्या, परत विदर्भात जाते, म्हणून ती महाराष्ट्र एक्सप्रेस. तर ते खिडकीत बसलो तर विदर्भ सुरू झाला. त्याने खिडकीतून बाहेर बघितलं. जसा विदर्भ सुरू झाला तसं सगळं रस्त्याच्या बाजूला
शेती दिसायला लागली, सगळी कापसाची शेती आणि सगळा कापूसच दिसायला लागला. आणि एवढा कापूस बघितल्यावर त्याच्या डोक्यात आलंच